हॅलो. आता आपण बघूया आज 24 सप्टेंबरचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. युगने कालच्या भागात नंदिनीला जो काही प्रकार घडला तो सांगितला. तेव्हा नंदिनी हसायला लागली आणि बोलते ब्रेकअप झालं. तेव्हा युग बोलतो काय वहिनी तू हसतेस, आणि युग खाली बसतो. तेव्हा नंदिनी खाली बसते आणि बोलते की अरे युग, मला वाटलं की खूप मोठा काही प्रॉब्लेम झाला आहे आणि तू म्हणतोयस की ब्रेकअप झालंय. तू म्हणालास ना ब्रेकअप झालंय, तेव्हा मला माझ्या बाबांचं एक वाक्य आठवलं आणि मग मला हसायला आलं. तेव्हा युग बोलतो कुठलं वाक्य? माझे बाबा नेहमी म्हणतात, जर देवाने कुठली शिक्षा केली असेल तर तो निस्तारता येत नाही, पण जर घोळ माणसांनीच घालून ठेवला असेल तर त्यावर तो नेहमी निस्तारता येतो. पण नंदिनी बोलते आता हे बघच ना, काय नाव तुझं, ती कोणती मैत्रीण तुझी? तेव्हा तो बोलतो अवंती. तेव्हा युग बोलतो अगं वहिनी ती दिसताना खूप साधी दिसते, साधी भोळी वाटते, मी खूप गुंतून गेलो होतो तिच्यामध्ये. अगं वहिनी मी तिला जे नाही ते घेऊन दिलं, 1.5 लाखाची स्कूटी घेऊन दिली मी तिला. तेव्हा नंदिनी बोलते काय? हो वहिनी, ते बी बाबांच्या पैशातून. आणि अगं वहिनी आता तर गणपतीला मी घरी घेऊन येणार होतो तिला, पण नंतर मला कळालं की ती अजून माझ्यासारख्या 2-3 जणांना फिरवते, सगळ्यांकडनं काही गिफ्ट्स घेत होती, कुठे कुठे फिरत होती. अगं वहिनी माझ्या लाईफमध्ये मी बेंचिंग सिच्युएशन सोडून ना पहिल्यांदा कुठे प्रेमात पडलो होतो. इकडे काव्या मानिनीकडे आणि सुनीताकडे पुन्हा येते आणि बोलते काय मुलगी अनिशा, आता मला म्हणते मी लायब्ररीत येणार, आता मी कॅफेत येणार नाही, डायरेक्ट मला लायब्ररीत भेट. तेव्हा सुनीता आणि मानिनी एकमेकींकडे बघतात, कारण की त्यांचा ऑलरेडी विषय झालेलाच असतो की काव्य काहीतरी कारण काढून येईल आपल्याकडे. तेव्हा काव्य बोलते आता मी काय जात नाही लायब्ररीमध्ये, डायरेक्ट घरीच जाते. काकू तुमचं झालं आहे का, नाही तर सोबतच गेलो असतो. तेव्हा मानिनी बोलते की नाही अगं मला थोडंसं काम आहे. तेव्हा काव्य बोलते क्या बात आहे, 2 मैत्रिणींचा काहीतरी स्पेशल प्लॅन दिसतोय. नंतर काव्य पुन्हा विचारते काकू काय झालं आहे, तुमचा मूड मला खूप चांगलासा दिसत नाही आहे. तेव्हा मानिनी बोलते नाही अगं ट्रॅफिकमध्ये आली ना, जरा डोकं दुखतं आहे ते हॉर्न वगैरेमुळे. तेव्हा काव्या बोलते की ठीक आहे काकू नेक्स्ट टाईम येऊ ना तर आपण प्लॅन करूनच येऊ, यू गाईज एन्जॉय, हॅव अ नाईस टाईम. आणि काव्य तिथून निघून जाते. तेव्हा काव्य गेल्यावर मानिनी बोलते किती हसत खेळत बोलली ही मुलगी माझ्याशी. तेव्हा सुनीता बोलते खूप निर्ढावलेली आहे. अगं तिला कळलं असेल तू तिच्या मित्राला इथे बघितलं आहे म्हणून, म्हणून ती हसत खेळत बोलली असेल तुझ्याशी. अगं मानू आजकालची मुलं तशीच आहेत गं, आपला काळ वेगळा होता, आपण सगळे मूल्य संस्कार पाळले होते, पण तुझी सून खूपच पुढे गेली गं. तेव्हा मानिनी बोलते म्हणजे? तेव्हा सुनीता मानिनीला सांगत असते की त्यांचं प्रेम इतकं गहिरं होतं ना, त्यांनी इथल्या एका टेबलवर त्यांचं नावही कोरलं आहे. तेव्हा मानिनी बोलते की चल दाखव. तेव्हा सुनीता घेऊन येते आणि बोलते बघ के फॉर काव्या. आणि तेव्हा मानिनी बोलते आणि जे फॉर. तेव्हा सुनीता बोलते आता तू हे घरी जाऊन तू काव्यालाच विचार. इकडे नंदिनी युगला बोलत असते की युग शांत हो. नंदिनी युगला सांगत असते प्रेम खूप सुंदर गोष्ट आहे युग, पण ते योग्य वेळी योग्य माणसावर जडलं तरच, नाहीतर प्रेम माणसाला तारतंसुद्धा आणि मारतंसुद्धा. राहिलेल्या प्रेमाच्या आठवणी या पायात घेतलेल्या काटासारख्या असतात, आधी बारीक सारीक पहिले राहिलेल्या आठवणी त्या सलत असतात. तेव्हा नंदिनी बोलते ज्याला खूप तर त्यालाच कळतं, मी समजू शकते तुला खूप त्रास होतोय. तेव्हा नंदिनी बोलते मी सांगते तसं एक काम करशील. तेव्हा युग बोलतो पण काय? तेव्हा नंदिनी बोलते करशील का? तेव्हा युग बोलतो अगं पण काय? तेव्हा नंदिनी उठते आणि तिकडे जाऊन वही पेन घेऊन येते आणि युगला लिहायला लावते की लिही, माझं पहिलं प्रेम अर्धवट राहिलं, मी सांगते ना लिही म्हणून. तेव्हा युग लिहितो. तेव्हा नंदिनी बोलते की हा कागद आता माझ्याकडे दे. तेव्हा नंदिनी तो कागद स्वतःकडे घेते आणि त्याला सांगते की आता लिही, ती मुलगी माझ्या योग्य नव्हती. तेव्हा नंदिनी बोलते दे आता हा पण कागद माझ्याकडे दे आणि आता लिही, माझ्या आयुष्यात खूप छान मुलगी येणार आहे, कारण मी युग आहे. तेव्हा नंदिनी बोलते आता हा कागद तू तुझ्याकडेच ठेवायचा आहे आणि तोपर्यंत तुझ्याकडे ठेवायचा आहे, तो बघत राहून तुला आठवण राहिली पाहिजे. आणि आता ह्या 2 चिठ्ठ्या घे आणि त्या बिनधास्त फाडून टाक. तेव्हा युग बोलतो खरंच? तेव्हा नंदिनी बोलते हो बिनधास्त फाडून टाक. तेव्हा युग उभं राहून त्या चिठ्ठ्यावरती हवेत उडवतो आणि खूप खुश होतो. तेव्हा दोघं नंदिनी तोही हसत असतो. तेव्हा युग नंदिनीला सांगतो की वहिनी आता तू मला जे काही करायला लावलं ना त्यामुळे खूप बरं वाटते. तेव्हा नंदिनी बरं वाटतंय ना, मग आता 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायचं. पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या प्रेमाला विसरायचं. तेव्हा युग बोलतो आणि दुसरी गोष्ट तेव्हा नंदिनी बोलते पहिल्या प्रेमाला विसरायचे म्हणून दुसरं प्रेम करू नकोस. तेव्हा नंदिनी बोलते कारण ते प्रेमसुद्धा टिकत नाही, जिव्हारी लागतं. तेव्हा युग बोलतो वहिनी काय झालं आहे, एवढी टेन्स काय आहे तू? तेव्हा नंदिनी बोलते काही नाही. तेव्हा नंदिनी बोलते तू मला सांग हेच कारण होतं ना, आणखी काही गोष्टी लपवत नाही ना माझ्यापासून. तेव्हा युग शांत होतो. इकडे रम्या त्याच्या आईला ते कागदपत्र देते आणि बोलते ही गोष्ट लपवत होता युग. MBAच्या फर्स्ट टर्ममध्ये युगंधर
विक्रम देशमुख नापास झाले. तेव्हा वसू बोलते अगं कसं शक्य आहे रम्या. तेव्हा वसू बोलते युग खूप हुशार मुलगा आहे अगं. तेव्हा रम्या बोलते अगं आई तो युग हुशार आहे काय आणि नापास झाला काय, आपल्या काहीच फायद्याचं नाही आहे. असं वाटलं होतं की खूप मोठी गोष्ट आहे म्हणून मी सगळी शोधाशोध केली. रम्या ते कागद फेकते आणि बोलते चिल्लर गुपित नुसतं. तेव्हा वसू ते उचलते आणि बोलते तुला ही चिल्लर गुपित वाटते ना रम्या, ती खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा रम्या बोलते कसली मोठी गोष्ट, नापास होणं इतकी कोणती मोठी गोष्ट आहे आई. आत्ता जर हे घरात कळलं ना तर सगळे त्याला चेअरअप करतील. हां फार तर फार मामी ओरडतील. त्यामुळे त्याचं हे नापास होणं आपल्या कुठल्याही पथ्यावर पडणार नाही. तेव्हा वसू बोलते रम्या तुझ्या वयामध्ये आणि युगच्या वयामध्ये खूप मोठं अंतर आहे. तू तुझ्या वयाप्रमाणे विचार करतेस पण युगसाठी ही गोष्ट खूप मोठी फेल्युअर आहे. त्याला गिल्ट आला असेल की विक्रमने आपल्या शिक्षणासाठी एवढा पैसा खर्च केला आणि आपण फेल झालो. घरात जीवा आणि पार्थसारखे एवढे हुशार भाऊ असताना आपण फेल झालो. या गोष्टीचं युगला फार मोठं दडपण आलं असेल म्हणून त्याने ही गोष्ट कोणाला सांगितली नाही आणि या गोष्टीचा आपण बरोबर फायदा करून घ्यायचा. तेव्हा वसू बोलते यामध्ये नंदिनीला अडकवायचं. तेव्हा रम्या बोलते कसं. तेव्हा वसू सगळा प्लॅन तिला सांगते. इकडे काव्य घरी येते. नंदिनी देवापाशी देवीचा फोटो ठेवत असते. तेव्हा नंदिनी बोलते अगं काव्या साक्षात देवी आली असंच वाटलं मला. तेव्हा काव्य बोलते की नको गं ताई, देवी नको म्हणूस, मला साधं माणूसच राहू दे, 100 चुका करणारी माणूस आहे मी. तेव्हा नंदिनी तिच्या हातात हात घेते आणि बोलते हो गं माणूसच आहेस तू पण आपल्यात साक्षात देवीचा अवतार आहे. तेव्हा नंदिनी बोलते की जा हातपाय धुवून ये, आता काही बोलू नकोस, मी तुमचीच वाट बघत होती. तू किंवा आई येणार तर आपण दोघींनी मिळून घट बसूयात मस्त छान आपल्या मोहित्यांकडे बसतो तसा. तेव्हा काव्य बोलते आई मी काय म्हणते आपल्या तिकडे घट बसत होते पण ह्या घरात देशमुखांच्या घरात चालणार आहे का आपण घट बसवलेले. तेव्हा नंदिनी तिला समजत असते की आपली आई कशी म्हणायची बायका जशा पाण्याचा घडाभरून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात तशाच मुलीसुद्धा एका घरातून दुसऱ्या घरी येतात. आपल्या परंपरा दुसऱ्या घरात नेतात, रुजवतात आणि तिथे साजरासुद्धा करतात. तेव्हा नंदिनी सांगत असते की मी आईंना विचारायला गेलीच होती घट बसवतात माहेरी बसवते तसं इथे बसवलं की चालेल का, पण त्यांचा मूड काही ठीक नाही वाटला आणि त्या खूप घाईत होत्या. तेव्हा नंदिनी बोलते मग मी त्यांना विचारायचं टाळलं आणि त्या कशाला नाही म्हणतील, घट बसवणं काय वाईट थोडी गोष्ट आहे. तेव्हा काव्याला नंदिनी बघून बोलते की काय झालं तुझा मूड काही ठीक दिसत नाही मला. नंदिनी विचारते काही बोलायचं आहे का, एक काम करूया आधी आपण घट बसून घेऊया मग नंतर बोलू. हे बघ देवाला नुसतं फूल जरी वाहिलं ना तरी मनातलं सगळं मळब निघून जातं आणि मला खात्री तू घट बसवले ना तर तुझ्याही मनातलं सगळं काही मळब निघून जाईल. तेव्हा काव्य हात वगैरे धुवून येते आणि नंदिनी तिच्याकडनं घट बसून घेते. काव्य पूजा अर्चा सगळं करून छानपैकी तिच्या हाताने घट बसवते. तेव्हा दोघीजणी पाय पडतात. तेव्हा नंदिनी बोलते आई तुझ्या मला खात्री आहे की तुझ्या दारातून कोणीच परत जात नाही, प्रत्येकाच्या प्रश्नांची खरी उत्तरं मिळू देते. तेव्हा काव्याही बोलते की देवी आई तुला माहिती मी काहीच चुकीचं केलेलं नाही आहे, फक्त मानिनी काकूंना कळू देत. तेव्हा नंदिनी बोलते अडलेल्यांना मार्ग दिसू दे. काव्य बोलते नडलेल्यांना पर्याय कळू देत. तेव्हा नंदिनी बोलते माणसातल्या मनातला महिषासूर मरू देत. काव्य बोलते त्यांच्यातला रावण मरू देत. तेव्हा काव्य पुन्हा मनात बोलते की गैरसमजुतींचा रावण जळू देते. हे असं का सुचलं मला, मानिनी काकूमुळे. मानिनी काकूसुद्धा कशा अशा अचानक आल्या त्या कॅफेमध्ये आणि दोघीजणी देवीचे पाय पडतात. इकडे काव्य आपल्या खोलीत त्याने विचार करत असते की मानिनी काकू अशा अचानक कसं काय आल्या त्या कॅफेमध्ये. तेव्हा काव्याला ते आठवतं की मानिनी आलेली आणि काव्य तिच्याशी जे बोलत होते ते. तेव्हा काव्य बोलते की आणि त्यात आज मला कळते की हे कॅफे सुनीता काकूंचं आहे, त्या कॅफेमध्ये जीवा आणि मी हमेशा पडीक असायचो. तेव्हा काव्याला त्या कॅफेतल्या गोष्टी आठवतात. कॅफेमध्ये जीवा तिथे टेबलवर जे के लिहितो ते तिला आठवतं आणि तेव्हा सुनीता एकदा तिला काव्याला बोललेली असते की काव्या तुला याआधी मी कधी पाहिलं आहे का. तेव्हा काव्याला त्या गोष्टी क्लिक होतं आणि काव्य बोलते की कदाचित याआधी मला सुनीता काकूंनी जीवा आणि मला पाहिलं तर नसेल ना. तेव्हा काव्य विचार करते की सुनीता काकूंनीच गणपतीच्या वेळेस जीवाला आणि मला पाहिलं तर नसेल ना. आणि आजसुद्धा अचानक मानिनी काकू वेगळ्याच वाटत होत्या. तेव्हा काव्याला ते आठवतं की मानिनी तिला विचारत असते की ज्या गोष्टी माहिती नसतात ना त्या कळतात आणि हीच आहे का तुझी लायब्ररी म्हणून. तेव्हा काव्य बोलते आत्ता पण त्या कॅफेत खूप वेगळाच सूर होता त्यांचा, आत्ता पण मला त्या निगेटिव्ह वाईब्स येत आहेत का माहिती कसं नाही. असं वाटते काहीतरी संकट नक्कीच येणार आहे पण मला माझ्या भूतकाळामुळे या घरावर काहीच नको यायला आहे.
आणि माझा भूतकाळ उरला आहे तरी कुठे, जीवाला मी विसरली आहे. तेव्हा काव्य बोलते त्याच्या आठवणी मी सर्व टाकून दिल्या. तेवढ्यात तिला आठवतं की जीवाने तिच्यासाठी एक कविता लिहिलेली असते आणि त्या कविता ज्याच्यावर लिहिली असते त्याच्या पाठीमागे त्या दोघांचा फोटो असतो. तेव्हा काव्यामध्ये तो फोटो, तो शेवटचा फोटो आता तोही संपवते आणि संपवते या नात्याला, शेवट करून टाकते या सगळ्याचा. म्हणून काव्य घाईघाईत कपाटातून बुक काढते, बुकमधून तो फोटो काढते. फोटोची मागची कविता वाचल्यावर काव्याला जीवाने त्या जेव्हा कविता केली होती ते दिवस आठवतात. काव्य त्याच्या मागचा फोटो बघते. काव्या फोटो बघत बघत तिच्या बॅगेतनं लायटर घेते आणि तो फोटो जाळते आणि एपिसोड संपतो.